Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीनंतर ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कयाधू नदीला पूर आलेला आहे। मी सध्या डोंगरगाव परिसरामध्ये आहे आणि कयाधू नदीच्या पुराच्या पाण्याने पात्र सोडून जे आहे ते आता शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे। जवळपास 1.5 किलोमीटर पर्यंत हे पाणी आहे आणि आपण बघत असाल की या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांच्या कमरे इतकं पाणी आहे आणि कमरे इतक्या पाण्यामध्ये ते सोयाबीनचं पीक आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे जेणेकरून ही परिस्थिती काय आहे हे दिसेल आणि यामधनं सरकारला जाग येईल अशी त्यांची भूमिका आहे। काका, काय नाव आहे तुमचं, कुठले शेतकरी आहेत, किती एकर जमीन आहे, सगळी पाण्याखाली आहे का? माझं दिलीप नारायण जोशी, या समोर या डोंगरगाव पूल इथला मी रहिवासी आहे आणि ही जमीन जी पुरी आहे ते डोंगरगावचीच आहे, पूर्ण पाण्याखाली गेलेली। आणि माझं इथं 5 एकर शेत आहे आणि आतापर्यंत त्याला खर्च समजा सोयाबीनला 1.5 लाख रुपये खर्च आला आणि उत्पन्न म्हणजे काहीच नाही सर, असं आहे सोयाबीन। आता हे एक म्हणजे काढायचं नाही समजा, शेतातून काढायचं काम नाही याला आणि सगळं आमचं नुकसान आहे। तरी हे सरकारनं आम्हाला काहीतरी मदत म्हणून काहीतरी मदत द्यावं आणि आमच्या पाठीशी उभं राहावं। कुठली पिकं पाण्याखाली? ऊस पण दिसतोय, कापूस पण? हो, या आता या शिवारामध्ये ऊस आहे, कापूस आहे आणि बाकी सोयाबीन आहे। सगळं सोयाबीन जास्त आहे आणि सगळ्याच पिकाची नुकसान झालेली आहे। किती दिवसात काढणीला येणार होतं? आता हे दसऱ्यापर्यंत काढणीला येणार होतं, दसरा झाला की आम्ही काढणारच होतो, पण आता परिस्थिती अशी झाली की सतत पावसामुळे हे 7वा पूर आहे एवढाला मोठाला आणि हे आमची पूर्ण गावच्या शिवाराची नुकसान झालेली। आपल्यासोबत आणखीन एक शेतकरी आहेत। दादा, काय नाव आहे तुझं, किती दूर आहे पूर? सर, पूर आहे 3 ते 4 किलोमीटर साठी तिकडे आमचं गाव डोंगरगाव आणि गणगाव आहे। हे आता नदी आहे त्या तिकडे सर, त्या नदीपासून इथं आता समजा 2 ते 2.5 किलोमीटर पाणी लांब आलेलं आहे सर। तर हे सोयाबीनची फार नुकसान झाली। आता पण तसं 6 ते 7 पूर येऊन गेले। सोयाबीन 15 ते 8 दिवसात कापा येणार होते, आता एक झाड हाती लागत नाही सर। आता सणासुदीचा काळ आहे, दसरा दिवाळी जवळ आली सर, आता सणासुदीचा काळात आता काय सरकारनं ताबडतोब मदत आम्हाला करावी हे आमची अशी इच्छा आहे सर। काय अपेक्षा, काय एवढं मोठं नुकसान? अपेक्षा सर आता काय भरपाई सर, विमी हे काढली सर, आता नुकसानी सरकारनं ताबडतोब करा पाहिजे। विम्याचा क्लेम केलाय का? हो सर। तर हे सगळे शेतकरी आहेत आणि आपण बघत असाल की माझ्या कमरे इतके पाणी इथे आहे। इथनं पुढं ही सगळी परिस्थिती 20 ते 30 फुटापर्यंत पाणी आहे आणि या पाण्यामध्ये हे सोयाबीनचं पीक आहे जे संपूर्ण सडून जाणार आहे आणि संपूर्ण जे सोयाबीन आहे, तूर आहे, त्याचबरोबर इतर जे पिकं आहेत सगळी पिकं पाण्याखाली आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारकडे की त्यांनी तात्काळ या भागातले पंचनामे करून मदत जी आहे ती सणासुदीच्या आधी द्यावी, जेणेकरून त्यांचं जे काही येणारा काळ आहे तो थोडाफार का होईना सुखाचा जाईल, अशी त्यांनी एकच अपेक्षा सरकारकडे केली आहे। त्यापासून सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली।